साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एका मोठ्या शहरामध्ये विजय नावाचा एक मोठा व्यापारी राहत होता, ज्याच्याकडे कशाचीही कमी नव्हती. धन दौलत, मोठा परिवार, मोठी कंपनी होती. एवढं सगळं असताना सुद्धा विजय समाधानी नव्हता, आनंदी नव्हता. नेहमी अशांत असायचा, चिडचिड करायचा, छोट्या छोट्या गोष्टीवरून रागाला जायचा, समोरच्याला कमी समजायचा, स्वतःला श्रेष्ठ समजायचा. मी मोठ्या कष्टानं सगळं कमवलंय म्हणायचा. पैसा आहे तर सगळं आहे या भावनेत तो जगत होता. आणि म्हणून गरिबांकडे हीन भावनेनं बघायचा, कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखायचा, अगदी परिवाराला सुद्धा निरंतर या गोष्टीची जाणीव करून द्यायचा की मी आहे म्हणून तुम्हा सगळ्यांचं बरं चाललंय, माझ्या माघारी तुमचं जगणं मुश्किल होईल, निरंतर या गोष्टीची जाणीव करून द्यायचा. एक दिवस दुपारची वेळ आणि विजय त्याच्या ऑफिसच्या बाल्कनीमध्ये उभा होता. रस्त्यानं वाहनांची ये जा चालू होती, वर्दळ होती. त्यानं बघितलं की रस्त्यावरून एक मध्यमवयीन सद्ग्रस्त, ज्यांचं नाव शांतीप्रसाद आहे, सायकलवरून निघाले होते. शांतीप्रसाद म्हणजे संत निरंकारी मिशनचे जुने महात्मा, जुना गुरुसिख महात्मा, जुना ज्येष्ठ विचारवंत. रस्त्यानं सायकलवरून निघाले होते. एवढ्यात भरधाव येणाऱ्या एका चारचाकी गाडीनं शांतीप्रसादजींना धक्का मारला आणि शांतीप्रसादजी खाली पडले. बाजारातून आणलेला भाजीपाला, किराणा सगळा इकडं तिकडं विस्कटला गेला. विजयला वाटलं आता मोठा गोंधळ होणार, शांतीप्रसाद भडकणार, रागाला जाणार, त्या गाडीवाल्याला शिवीगाळ करणार, भांडण तंटा होणार, आता मोठा गोंधळ होणार म्हणे खाली रस्त्यावर. पण असं काही घडलंच नाही. शांतीप्रसादजी अगदी शांतपणाने उठून उभा राहिले. अंगाला लागलेली धूळ माती झाडली, इकडं तिकडं पडलेला जमेल तेवढा भाजीपाला, किराणा गोळा केला आणि सायकल उचलून रस्त्याच्या बाजूला लावली आणि हात जोडले. त्या गाडीवाल्याकडे बघून हसले, म्हणाले, असू द्या, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही कदाचित गडबडीत असाल आणि मीही रस्त्याच्या एका बाजूनं खरं जायला पाहिजे होतं, पण मी पण थोडा रस्त्याच्या मध्ये आलो, तुम्ही पण गडबडीत होता म्हणे, त्यामुळं धक्का लागला मला, पण काय हरकत नाही म्हणे, गुरुची कृपा आहे, मला काय जास्त लागलेलं नाही, तुम्ही जा म्हणे, असू द्यात, काय हरकत नाही म्हणे. विजयला आश्चर्य वाटलं की या माणसाची तर खरं काही चूक नाहीच आहे. गाडीवाला निघून गेला. शांतीप्रसादजींनी सायकल घेतली आणि रस्त्याच्या बाजूने निघाले. विजयला आश्चर्य वाटलं, म्हणे काय माणूस आहे हा. एका कर्मचाऱ्याला पाठवलं म्हणे त्या सायकलवाल्याला बोलून आणावं. तो कर्मचारी गेला आणि सायकलवाल्याला म्हणजे शांतीप्रसादजींना बोलवून आणलं. विजयने एक खुर्ची बसायला दिली. म्हणे तुम्हाला राग नाही का आला? मी असतो ना तुमच्या जागी म्हणे, 2 थोबाडे ठेवून दिले असते, त्याच्या काय चुकीच नव्हती ना आपली. मग स्वतःच आला म्हणे, स्पीडमध्ये धक्का मारला आणि तुम्हीच म्हणे त्याला हात जोडताय, नमस्कार करताय, तुम्हीच त्याच्या जावा म्हणताय, काहीच त्याला बोलले नाही म्हणे. त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला पाहिजे ना म्हणे, तुम्हाला राग नाही का आला? शांतीप्रसादजी अतिशय शांतपणानं म्हणत होते, विजयजी, कुणाचा राग आणि कशाचा राग धरता हो म्हणे. या जगामध्ये सगळ्यांच्या रूपानं फक्त देव नांदतो आहे. माणसाच्या रूपानं, पशुपक्ष्यांच्या रूपानं, झाडं फुलांच्या रूपानं फक्त देव नांदतो. या गोष्टीची जाणीव मला ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सद्गुरूच्या आशीर्वादानं झाली हो. आणि तेव्हापासून आहे ना, कुणाशी भांडण करावंसं वाटतच नाही, राग येतच नाही. भांडण, तंटा, वाद विवाद, कुचक्या भावना, निंदा, नफरत, द्वेष, अहंकार तेव्हा संपून गेला हो म्हणे. आता ना सगळ्यांप्रती आदर वाटतो, सन्मान वाटतो, प्रेम करावंसं वाटतं. भांडावासी भावनाच आता मनामध्ये निर्माण होत नाही. वेगळा कुणीतरी आहे, परका कुणीतरी आहे, ही भावनाच माझ्या मनामधली संपून गेली म्हणे. जेव्हापासून म्हणे ब्रह्मज्ञान मिळालं तेव्हापासून मी भांडण, तंटा, वादविवाद करायचं सोडून दिलं आणि शांत राहायचं ठरवलं. त्याचा फायदा असा झाला म्हणे, विजयजी, माझ्या मनाला शांती मिळू लागली, मी आनंदी राहायला लागलो, मी समाधानी राहायला लागलो. वैर द्वेषाची भावना माझ्या मनामधली संपून गेली. खरं तर कमतरता आता विजयकडे याच गोष्टीची होती. विजय अतिशय जिज्ञासूपणानं सगळं ऐकून घेत होता, कारण त्याच्या मनाला शांती नव्हते, त्याच्याकडे समाधान नव्हतं, त्याच्याकडे आनंद नव्हता. जो आनंद त्याला आता शांतीप्रसादजींच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच्या मनामध्ये थोडीशी जिज्ञासा तयार झाली. दुसऱ्या दिवशी शांतीप्रसादजींनी त्यांना एका निरंकारी संत समागमला घेऊन जायचं ठरवलं. सत्संगला गेल्यानंतर विजयनं तिथलं दृश्य बघितलं आणि विजय अचंबित झाला. विजयनं बघितलं तिथं कसलाही भेदभाव नव्हता. एक श्रीमंत माणूस गरीब कर्मचाऱ्याच्या पाया पडत होता, जी मिळेल ती सेवा करत होता. आणि विजयला तिथं ऐकायला मिळालं की हे शरीर एक दिवस मातीमध्ये जाणारच आहे आणि आपण कमवलेलं धन दुसऱ्याचं होणार आहे. याच्यापैकी कोणतीही गोष्ट कायमची नाही आणि बरोबर घेऊन जायची पण नाही. म्हणून याचा अहंकार करू नये. तन मन धन संतांच्या आणि समाजाच्या सेवेसाठी लावावं. विजयच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता. दुसऱ्या दिवशी विजयनं सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि त्याला कळून आलं की देव ही काही लांबची सत्ता नसून तो निरंतर आपल्या अवतीभोवती राहतो. ही गोष्ट विजयच्या खूप वर्षानंतर म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच लक्षात आली होती.
ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर विजयला मोठा आनंद झाला. काहीतरी अलौकिक मिळालं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आता विजयच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागला. तो त्याच्या कर्मचाऱ्यांना नोकर नव्हता समजत, तर घरातला सदस्य समजू लागला. खूप प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं सगळ्यांशी वागू लागला. आणि त्यानं हे अनुभवलं की श्रीमंती खऱ्या अर्थाने पैशात नसून ती प्रेमात आणि नम्रतेत आहे. एकंदरीत काय तर विजयचं आयुष्य बदलू लागलं होतं. पण आयुष्याने एका वेगळ्याच वळणावरती वळण घेतलं हो मित्रांनो. काही सहकारी मित्रांनी, व्यापाऱ्यांनी विजयला फसवलं आणि त्याचा व्यापार, उद्योग, कारोबार बुडाला. मोठं नुकसान झालं. कंपनी, घर, गाडी, सोनं सगळं विकावं लागलं आणि एका भाड्याच्या घरात विजय राहू लागला. पाहुण्यारावळ्यांनी तोंड फिरवलं, समाजानं दुर्लक्ष केलं आणि सगळ्यांना वाटलं विजय संपला. पण ब्रह्मज्ञानाची कमाल विजयच्या आयुष्यामध्ये जाणवू लागली. गुरुची कृपा काय असतं हे विजयच्या वर्तनातून लोकांना दिसू लागलं. विजय पहिल्यापेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी, शांत दिसत होता. रोज सकाळी उठायचा आणि सिमरन करायचा, तू ही निरंकार, मै तेरी शरण हा मैनू बख्श लो. जेव्हा त्याचे जुने मित्र त्याला विचारू लागले की एवढं नुकसान होऊन सुद्धा तो एवढा शांत कसा, तेव्हा विजय सांगायचा, अरे देणारा पण देवच होता आणि आता घेणारा सुद्धा देवच आहे, त्याची कसली चिंता करायची म्हणे. आणि त्याच वर्षी मित्रांनो खूप पाऊस झाला. विजयच्या शहरामध्ये पाणी शिरलं. हाहाकार माजला. गोरगरिबांची राहण्याची गैरसोय व्हायला लागली. खाणं पिणं त्यांचं बंद झालं. विजयकडे आता पैसे नव्हते, पण विजयनं ठरवलं की यांच्यासाठी झटायचं, यांच्यासाठी वेळ खर्ची करायचा. विजय घाण पाण्यात शिरू लागला. लोकांना बाहेर काढू लागला. सुरक्षित स्थळी पोचवू लागला. त्यांच्या खाण्यापाण्याची सोय करू लागला. घरातली भाजी भाकरी त्यांच्यासाठी नेऊन द्यायचा. स्वतः उपाशी राहायचा. रात्रभर जागायचा, पण गोरगरिबांच्या लेकरांना बिस्किट चारायचा, पाणी पाजायचा, घरातली भाजी भाकरी खाऊ घालायचा आणि त्यांच्यापाशी राहायचा. खूप काही केलं त्यानं लोकांसाठी. एकदा कुणीतरी विचारलं विजयला, म्हणे विजय काय मिळणार एवढं लोकांसाठी झटतोय? तेव्हा विजयनं सांगितलं, म्हणे मला आता काही नकोय. माझ्या सद्गुरूनं शिकवलंय, नरसेवा हीच खऱ्या अर्थाने नारायण सेवा आहे. सगळ्यांच्या मध्ये भगवंताला बघायचं आणि निरंतर त्यांची सेवा करत राहायचं. पूर्वी म्हणे मी स्वतःसाठी जगायचो तर मला मी अपूर्ण वाटायचो, पण आता लोकांसाठी जगतोय तर मला पूर्णत्वाकडे निघालोय असं वाटतंय म्हणे. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून ही गोष्ट विजयला शिकायला मिळाली की एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. जेव्हा आपण एकाशी नातं जोडतो तेव्हा मनातून द्वेष, तिरस्कार आणि अहंकार निघून जातो. सगळ्यांमध्ये फक्त एका भगवंताचं दर्शन होऊ लागतं. मित्रांनो, आपण सुद्धा आता स्वतःमध्ये डोकवून बघायला पाहिजे की माझ्यामध्ये सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर विजयसारखा बदल झालाय का? माझा अजूनही तक्रारीचा सूर आहे का मी निरंतर आता व्भगवंताचे आभार मानतो? माझ्या मनामध्ये अजूनही द्वेष, तिरस्काराची भावना आहे की मी आता सर्वांवर प्रेम करतो? याचं मोजमाप मित्रांनो आता आपापल्या पातळीवरती व्हायला पाहिजे. कारण सर्वांवर प्रेम करणं आणि निरंतर भगवंताचे आभार मानणं याच खऱ्या अर्थाने भक्तीच्या परिभाषा आहेत. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून विजयपर्यंत ब्रह्मज्ञान पोहोचलं आणि विजयच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. विजयची जगण्याची वृत्ती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर विजयची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. म्हणजे काय होईल, अजून कुणाच्या तरी आयुष्यात प्रेमाचा आणि शांती समाधानाचा दिवस उगवेल, आनंदाचा दिवस उगवेल. कुणामुळं? तर संत निरंकारी मिशनमुळं. साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी.